स्वतःची स्तुती स्वतःच्या कानानं ऐकू नये. महेश पवार सर बोलत असताना तसं वाटत होतं. 5 दिवसाच्या या शिबिराचा समारोप आणि उपस्थित असलेले सर्व आई बाबा, बऱ्यापैकी संख्येमध्ये उपस्थित असणाऱ्या आया आणि खूप कमी संख्येमध्ये उपस्थित असणारे बाप, हे नेहमीच आहे. पण आता दोन्ही दिसत आहेत समान. महाराष्ट्रभर आपली जी शिबिरं सुरू होती त्यातलं हे शेवटचं शिबिर येत आहे. 2 दिवसापूर्वी मी पुण्याच्या शिबिरासाठी होतो, तिकोना किल्ल्याच्या पायथ्याशी. आणि त्याच्या अगोदर मी तिथल्या स्वयंसेवकांना असं सांगितलं की मुलांना बाजूला घ्या आणि आईवडिलांच्या विषयी आणि शिक्षकांच्या विषयी त्यांची काय मतं आहेत जाणून घ्या. आणि मग गेल्यानंतर ऐकल्यानंतर खूप भयानक परिस्थिती आहे. म्हणजे असं वाटलं की किती कन्फ्युजन असू शकतं. आपण गेले 25 वर्षे ही शिबिरं करतो आहोत. पालकांच्या विषयीचं जेवढं मटेरियल वाचता येईल तेवढं वाचतो आहोत. अनेक पालकांचे अनुभव समजून घेत आहोत. पण काल तिथल्या मुलांनी आईवडिलांच्या विषयी केलेली मतं, म्हणजे तुम्हाला आईची कोणत्या गोष्टीची भीती वाटते, शिक्षकांची कोणत्या गोष्टीची भीती वाटते. त्यातल्या मुलांनी काही शेअर केलं, ते ऐकल्यानंतर अंगावर काटा येतो. म्हटलं की माझ्या वडिलांच्या पट्ट्याची मला भीती वाटते. अभ्यास करत नाहीत म्हणून माझे वडील मला पट्ट्यानं मारतात. मग मी लपवून ठेवतो. मग वडील पुन्हा पुढच्या आठवड्यात नवीन पट्टा आणतात. एक बाळ म्हटलं की माझे वडील मला अभ्यास नाही केलं तर दरवाजाच्या बाहेर उभं करतात. रात्री 1-1 वाजेपर्यंत उभं करतात. म्हणजे लेकरू, असं म्हटलं जातं की खलील जिब्रान असं म्हणतो की तुमच्या पोटी जन्माला आलेली लेकरं ही तुमची नाहीये, ती तुमच्या पासून जन्माला आली. तुम्ही त्याचे मालक नाहीये, तुम्ही त्याचे पालक आहात. तुम्हाला हवा तसा त्याला आकार नका देऊ, कारण ते तसं होणारच नाही. तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, तुमच्या भूतकाळामध्ये जावा की तुम्ही कसं व्हावं असं वाटत होतं बघा, आणि तुम्ही आता कोण आहात बघा. माणसाच्या आयुष्यामध्ये घडण्याच्या अनेक संभावना असतात. तो कोण होणार भविष्यामध्ये माहित नसतं. पण पालकत्वाची जबाबदारी नेमकी कोणती असते, की मी आता म्हटलं की खलील जिब्रान म्हणतो की मालक नका हो. म्हणजे तुम्हाला हवं तसं ते झाड जसा तो बगीचा तयार करणारा करत असतो तसं नका करू म्हणतात. त्याच्या फांद्या नका छाटू, त्याची मुळं नका छाटू, त्याचा बोन्साय नका करू. त्याला फुलू द्या, त्याला उमलू द्या. मग हे उमलणं फुलणं असतं ते कोणत्या गोष्टीमध्ये असतं? म्हणजे आई बाबा या नात्यानं आपल्या बरोबरच कोणतं असतं? म्हणजे आई वडील होणं अवघड नाहीये, पण पालक होणं ही आयुष्याची तपश्चर्या आहे. आई होणं अवघड नाही. आपण स्वतःहून विचार करू की किती मोठा विश्वास निसर्गाने आपल्यावर ठेवला की एवढं लाख मुलाचं लेकरू आपल्या पोटी जन्माला दिलं. आपण कोल्हापूरच्या शाहूपुरीमध्ये डॉक्टर पत्कींच्या दवाखान्यामध्ये कधी डोकावला असाल किंवा आपले नातेवाईक डोकावले असतील तर लक्षात येईल की लेकरू व्हावं म्हणून किती आई बाबा प्रयत्न करतात. आणि आपल्याला विश्वास ठेवून ही संतती आपल्या पोटी दिली. पण आम्ही पालक म्हणून सगळेच, मी असताना त्यावेळेला सुदैवाने मी त्यावेळेला 2-3 कोर्स केले की लग्न झाल्यानंतर की पालकत्व कसं असावं म्हणून अनेक पुस्तकं वाचली. मग त्याच्यातून ठरवलं की घरामध्ये नेमकं पालक होण्याचा अर्थ माझ्या काही गोष्टीचा मला त्याग करावा लागेल त्या लेकरांच्यासाठी. माझ्या काही सुखावर मला पाणी सोडावं लागेल. जी छोटी छोटी माझ्या आयुष्यातली सुख आहेत की ज्याला मला रोज मोह होतो, त्या मोहाचा मला त्याग करावा लागेल एक चांगला पालक होण्यासाठी. काळ बदललाय. आमच्या काळातलं पालकत्व आणि आत्ताचं पालकत्व आणि आता जी मुलं तुमच्या पोटी आता जी येत आहेत भविष्यामध्ये त्यांच्या पुढची तर आव्हानं खूप मोठी आहेत. 2030 नंतर जी बाळं कर्तबगार होणार आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये तर प्रचंड आव्हान आहेत. म्हणजे व्यवहारिक जगामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, अल्गोरिदम्स याचा प्रवेश, जुन्या सगळ्या संकल्पनांचा नाश होतो आहे. नवीन येणाऱ्या संकल्पनांची गती प्रचंड आहे.
जगण्याची स्पर्धा प्रचंड आहे. आम्ही ज्या काळात जन्माला आलो त्यावेळेला हे एवढं नव्हतं की आता जेवढी स्पर्धा आहे, कारण आताचं जग हे कॉम्पिटिशन आणि कन्झम्पशनचं आहे असं म्हटलं जातं. स्पर्धेचं आहे आणि मज्जाच मजा, खा प्याने मजा करायचं आहे असं म्हटलं जातं. आमच्या काळात बरं होतं. म्हणजे मी ज्या घरात जन्माला आलो, मी माझ्या आई वडिलांचं 9वं अपत्य आहे. म्हणजे मला 5 बहिणी आहेत आणि आम्ही 4 भाऊ आहोत. असंच वाढलो आम्ही. पालकत्वाचं शिबिर वगैरे असं काहीच नव्हतं. घरातच 50-60 माणसं. घरातच समजून जायचं की हा रागावणार आहे, हा प्रेम करणार आहे, हा नुसतंच माप काढणार आहे. घरातली सगळ्या प्रकारची 60 प्रकारची 60 माणसं. त्यामुळे वाढत असताना लक्षात यायचं की ह्याच्याबरोबर कसं वागायचं, ह्याच्याबरोबर कसं वागायचं, ते संपून जायचा विषय त्याच्यामध्ये. 1990 नंतरचं जग बदललं आणि त्याच्यापेक्षा आणखीन भयानक जग आहे. म्हणजे जग किती बदललं याच्याविषयी मला सोमनाथ दादा सांगत होता की केवढा मोठा विश्वास तुम्ही ठेवला. म्हणजे हे शिबिर सुरू व्हायच्या अगोदर 6 दिवसापूर्वीची घटना, नसरापूरची घटना तुमच्या नजरेसमोर असताना सुद्धा तुम्ही बाळ घेऊन आलाय. म्हणजे आता इतकं तंग आहे तुमचं माझं मन बाहेरच्या हिंसेनं, घृणेनं, द्वेषानं, मत्सरानं. शिबिर सुरू असताना कोल्हापुरात मामानं आपल्या भाचीवर करावं, आजोबानं आपल्या नातीवर करावं. म्हणजे विश्वास कोणावर ठेवावा अशी परिस्थिती असताना तुम्ही तुमची लाख मुलाची लेकरं ह्या आजूबाजूला बसलेल्या मामांच्या जीवावर सोडली. हा सगळ्यात मोठा भाग या शिबिराचा आहे. कारण विश्वास हरवत चालला असताना विश्वास निर्माण करा. शिबिराचा हेतूच तो आहे की अशी काही घरं आपण तयार करू मरायच्या अगोदर आपल्या पोरांच्यासाठी की ते विश्वासानं त्या घरामध्ये जाऊ शकतील. की ज्या वेळेला आजूबाजूला ढासळलेला समाज. कारण 1990 नंतरच्या जगामध्ये आपण राहतो, त्या जगाला असं म्हटलं, मी मगाशी म्हटलं की समूहवादाकडून व्यक्तिवादाकडे निघालेलं जग आहे. आमच्या काळामध्ये समूहाचा आमच्यावर प्रभाव होता. म्हणजे कुटुंबाचा प्रभाव आमच्यावर होता, समाजाचा प्रभाव होता. पण 1990 नंतर काळ बदलला. हम दो हमारे दो पासून आता हम दो हमारा एक बजाज. आता तिघांचंच घर आहे. प्रचंड कठीण गोष्ट आहे हे एका बाळाला सांभाळणं. आणि पालक म्हणून प्रचंड अपेक्षा. म्हणजे बाळ पोटात असतानाच, आता माझे जे मित्र, तरुण मित्र आहेत असे, त्यांचा फोन येतो की काका 7 महिन्याचा आहे, त्याला IAS करायचा, काय करावं लागलं. मला येऊ दे तरी, त्याला जग तरी बघू दे, मग त्याला काय करायचं बघूया. म्हणजे व्यवहारिक जगामध्ये यश म्हणजे सत्ता, यश म्हणजे संपत्ती, यश म्हणजे पद, यश म्हणजे प्रतिष्ठा, यश म्हणजे मान. यश म्हणजे हे सगळं आहे का? यश सगळ्यात मोठी गोष्ट यश कोणतं असेल तर तुम्ही आनंदी आहात. आर यू हॅपी? मग तुम्ही सत्ताधीश असून सुद्धा हॅपी नसाल, संपत्तीवान असून सुद्धा हॅपी नसाल, पद असून सुद्धा हॅपी नसाल, प्रतिष्ठा असून सुद्धा तुम्ही आनंदी नसाल असून, तर ते यश नाहीये. पण आम्ही आजूबाजूचं जग बघितल्यानंतर ठरवलं की माझ्या मुलाची वाढ झाली पाहिजे, ती एकाच गोष्टीसाठी झाली पाहिजे की त्याला पॅकेज चांगलं मिळालं पाहिजे, त्याला प्रेस्टीज चांगलं मिळालं पाहिजे, त्याला प्रॉपर्टी मिळाली पाहिजे. आता इथं असलेल्यापैकी अनेक जणांच्याकडे पॅकेज आहे, प्रेस्टीज आहे, प्रॉपर्टी आहे. मग लक्षात येतं की एवढं सगळं असून सुद्धा कशाची तरी कमी आहे. जसं की आपल्या घरात सगळं असतं आणि सगळं असल्यानंतर सुद्धा एका गोष्टीचं काहीतरी कमी असतं, म्हणून आपल्या घरात एक रोग होतो. त्या रोगाला कुठलाही जीवजंतू नसतो. त्या रोगाचं नाव आहे कसनुस होतंय. कसनुस होतंय नावाचा एक रोग आहे ना आपल्या घरात. सगळं असताना त्या रोगाला अजून औषध नाही आहे. कसनुस कुठनं आलाय अजून माहित नाही आम्हाला. म्हणजे सगळं असताना सुद्धा एक उणीव भासणं ही आयुष्याची खूप मोठी कमतरता आहे. मग ती कमतरता न राहता या जगातली सगळ्यात प्रायोरिटी जगण्याची कोणती असेल तर ती फॅमिली आहे, कुटुंब आहे. मग व्यवसाय, मग मित्र, मग कोणी असतील. म्हणजे आयुष्याच्या भोवती आपल्याला अशी जर गोल सर्कल्स काढायचे असतील तर सगळ्यात आतलं सर्कल आहे ते फॅमिलीचं आहे. त्याच्यानंतर मित्राचं सर्कल येईल, त्याच्यानंतर व्यवसायाचं सर्कल येईल. म्हणजे फॅमिलीचं सर्कल सुखानं नांदायचं असेल तर ज्या आता जगात मी राहतोय की आपण समूहवादाकडून व्यक्तिवादाकडे निघालो आणि घराचं घरपण आहे ते कसं हरवत निघालं. जसं मगाशी दादांनी सांगितलं की
5 दिवस मुलं आता मोबाईल पासून दूर आहेत आपले. तिथं तर मुलं ती सांगत होती तिथले की ज्याला खूपच मोबाईलचं ऍडिक्शन आहे तो मुलगा पहिल्या दिवशी भयंकर दंगा करत होता त्या पुण्याचे. यांच्या मुलाखती घेऊ शकलो नाही कारण वेळेत आलो. तर तो मुलगा दिवसभर चिडायचा, मग संध्याकाळी म्हणायचा की पोटात दुखतंय, पुन्हा पहाटेच म्हणायचं माझ्या डोळ्यातनं पाणी येत आहे. आणि मग त्याच्या आई वडिलांनी सांगितलं की तो इतका ऍडिक्ट झालाय की तो त्या स्क्रीन पासून दूर जायला तयार नाही. त्या जगात म्हणजे जे आता मोहाच्या क्षणामध्ये ज्या एका डोपामाइनच्या जगामध्ये आपली मुलं जगतायत त्या डोपामाइनच्या जगापासून दूर जावीत, त्यांना इथं समूहवाद कळावा, त्यांना समाज कळावा, यासाठी हे शिबिर. बाजूचं जग कसं आहे मी आपल्याशी शेअर करतो आहे. मी म्हटलं की कन्झम्पशन आणि कॉम्पिटिशनचं जग, स्पर्धा भयानक आहे. आपलं मूल आपण पहिलीच्या वर्गात घातलं की प्रत्येक वडील त्या वर्ग शिक्षकाला सांगतो की माझं पोरगं पहिलं आलं पाहिजे, माझं पोरगं पहिलं आलं पाहिजे. मग सगळ्यांचीच मुलं पहिली आली तर ते अध्यायी न राहता सहशत्रू होतात, ईर्ष्या निर्माण होतात. याला कॉम्पिटिशन नाही म्हणायचं. जसं की इथं तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर इथं घडलं की नाही माहित नाही, की पालकांनी तुम्हाला फोन केले की नाही मला माहित नाही, स्वयंसेवकांना आमच्या पोराचा नाही फोटो आला, कुठं दिसत नाही त्याच्यामध्ये, असा फोन केला की नाही माहित नाही मला. कारण तो दिसला पाहिजे, कारण जग दिसण्याचं आहे. 1990 नंतरचं जग जे आहे ते कसं असावं याच्यासाठी नाहीये तर कसं दिसावं याच्यासाठी. हे कसं सिद्ध होतं की जगभरामध्ये आता सगळ्यात मोठी इंडस्ट्री कोणती आहे तर ती सौंदर्य प्रसाधनाची इंडस्ट्री. सगळ्यात मोठा टर्नओव्हर जगात. म्हणजे आता लिपस्टिक सुद्धा वाड्या वस्त्यावर पोहोचलं. म्हणजे चर्चा जगामध्ये किती सौंदर्यावर आमचं भर असण्यावर किती महत्व असतं बघा ना. म्हणजे मी तर घरात लक्ष देऊन कधी कधी बघत असतो की साड्यांचा ढीग, तरी प्रत्येक वेळेला साडी उचलत असताना ही घातली ही घातली, ये पहनू कि वो पहनू, ये पहनू कि वो पहनू, इतकं कन्फ्युजन. म्हणजे दिसण्यासाठी. तुम्ही तुमच्या टॉयलेटमध्ये जर डोकावून बघितला तर 50 बाटल्या आहेत उलट्या, शॅम्पूची वेगळी, बॉडी सोप वेगळा, आणखीन वेगळं, प्रचंड ध्यास. आमच्या वयाच्या माणसांना जर तुम्ही बघितलं तर आमच्या चर्चा कोणत्या असतात की डोक्याला कलप कुठला वापरायचा डांबरीकरणासाठी, गोदरेजचा वापरायचा की ज्याच्यामध्ये अमोनिया नाही असा वापरायचा. म्हणजे कसं दिसावं याच्यासाठी प्रचंड चर्चा आहे, पण कसं असावं याच्यासाठी चर्चा नाही. याही जगात काही आयडॉल असे आहेत की कसं असावं. 2 उद्योगपती आपल्याशी शेअर करतो. या शिबिराचा हेतू आहे. त्या उद्योगपतीमध्ये एक उद्योगपतींच्या हातातला मोबाईल 5 कोटीचा आहे. सँडल आहे ते 5 लाखाचा आहे. लग्नाला जी नर्तकी बोलवली होती त्या नर्तकीचं मानधन 73 कोटीचं आहे. दुसऱ्या बाजूला एक उद्योगपती आहे, तिनं आपल्या वडील गेल्यानंतर 13व्या दिवशी आपण काहीतरी सोडतो. आपल्याला सुद्धा आपले वडील आई वडील गेल्यानंतर 13व्या दिवशी काहीतरी सोडायला सांगतात. काय सोडायचं असतं की जे दिवसभर आपण सारखं जे आवडतं आपल्याला ते सोडायचं असतं. म्हणजे एखाद्याला गायछाप आवडत असेल तर त्याला ती गायछाप सोडायची असते वर्षभर. कारण दिवसभरात जर 4 गायछाप पोचत असेल, चहा डोसत असेल दिवसभर 10-12 चहा, तर त्यानं तो चहा सोडायचा असतो, गायछाप सोडायची असते. त्याचं कारण काय की चहा समोर आला तर आईची आठवण व्हावी, वडिलांची आठवण व्हावी. वर्षभर आई वडिलांच्या आठवणीत जगावं. कशात जगावं तर त्यांच्या त्यागात जगावं. आपण काय सोडतो, शेपूची भाजी, कारल्याची भाजी हे सोडतो आपण सर्वसाधारण आपल्या सोडण्याचं. पण मी ज्या उद्योगपतींची गोष्ट करतो आहे त्यांनी काशीमध्ये वडिलांच्यासाठी जे सोडलं ते असं सोडलं की मी इथून पुढं माझ्या आयुष्यामध्ये मी स्वतःसाठी काहीच खरेदी करणार नाही. खरेदी केलं तर फक्त पुस्तक खरेदी करेन आणि औषधाचा खर्च मी स्वतःसाठी करेन. म्हणजे की ज्यांनी ओरिसामध्ये 1,500 हॉस्पिटल्स काढले गरिबांच्यासाठी मोफत, ज्यांनी 1.5 लाख पोरं शिकवली, दारात आलेल्या एकाही पोराला वंचित ठेवलं नाही. रस्त्यावरून जायला निघाल्या तरी आमच्या नजरा खाली झुकतात, देवी आली का म्हणून. आणि त्या निघून गेल्या तरी देव त्यांच्या स्वागताला तिथं उभे असतील. त्यांना जगण्याचा अर्थ कळाला. समूहवादाकडून व्यक्तिवादाकडे जगत असताना मी म्हटलं की सहअध्यायी कॉम्पिटिशन आणि कन्झम्पशन. मग त्याने इथं आल्यानंतर काय शिकावं किंवा आपणही घरामध्ये त्याला कोणती गोष्ट शिकावी. ज्या वेळेला स्पर्धा स्वतःशी असते त्यावेळेला तो विकास असतो आणि स्पर्धा दुसरेशी असते त्यावेळेला हिंसा असते, त्यावेळेला घृणा असते. म्हणजे जंगलामध्ये शहरातली 2 पोरं जावीत,
फॅन चालू करताय काय करताय? त्याने हातात रुमाल घेतलेत, म्हणजे वक्ता पण घामानं भिजलाय आणि श्रोते पण घामानं भिजलेत असं व्हायला नको. इतके कष्ट झाले दोघांनाही, ऐकणारा आणि फॅन चालू करताय काय करताय? लाईट नाही. बरं, मग त्याला काय म्हणजे ही आंतरराष्ट्रीय समस्या आहे. स्पर्धा दुसऱ्याशी असली तर ईर्ष्या म्हटली. दोन मुलं जंगलात, दोन मुलं सोडली जंगलामध्ये. ते जंगलात सोडलेल्या मुलांना प्रश्न विचारला की वाघ आला तर तुम्ही दोघं काय करा? त्यातला एक जण म्हटला मी जोरात पळेन. प्रश्न विचारणारा म्हटलं की अरे वाघ आहे तो. म्हटलं काय नाही, मला याच्यापेक्षा फक्त मला जोरात पळायचं. वाघ आला की पहिल्यांदा याला खाईल आणि मग वेळ मिळाल्यानंतर तो माझ्याकडे येईल, तोपर्यंत मी निघून नाही. म्हणजे मला माझ्या आयुष्यात जगायचं ते याला मारून जगायचं आहे का कॉम्पिटिशनच्या जगामध्ये? तोच प्रश्न आदिवासी मुलांना विचारला की दोन आदिवासी मुलं त्याच जंगलामध्ये, प्रश्न विचारणारा तोच. आणि प्रश्न विचारला की वाघ आला, तुम्ही दोघं आहात काय करा? तर ती दोघं मुलं असं म्हणतात की दोघं मिळून आम्ही वाघाला खाऊन टाकू, वाघाला संपवून टाकू. ही स्पर्धा आहे. सकारात्मक आणि विधायक स्पर्धा आपल्या लेकरांच्यासाठी ठेवणं. पण आम्ही ज्यावेळेस स्पर्धा घाणेरडी असते ना, मग 95% मार्क्स पाडून तुमचा मुलगा घरी येतो. 95. घर राजा जोरात मार्क लिस्ट फडफडवत असतो. तेवढ्यात वडील त्याला प्रश्न विचारतात, पलीकडच्या बाळ्याला किती पडले? मग आपला राजा सांगतो की पलीकडच्या बाळ्याला 97% पडले. बाळ्याचा 95%चा आनंद घरामधून क्षणभरामध्ये गायब होतो आणि पलीकडच्या राजाच्या जास्त मार्कानं घरामध्ये दुःख बसत. खरं त्या दोघांचं काहीच नसतं, पण घरामध्ये दुःखाचं वातावरण होतं. कॉम्पिटिशन आणि कन्झम्पशन. आत्ताच्या या जगामध्ये मुलाची वाढ, म्हणजे मी त्या शिक्षा ऐकल्यानंतर आम्हाला असं वाटलं की त्या गोष्टीसाठी आमची मुलं तयार करायची का? म्हणजे अभ्यास न केला नाही तर या शिक्षा करायच्या. सायकोलॉजिस्ट असं म्हणतात शिक्षेच्या बाबतीमध्ये वेगळं, शिक्षा करताना मारावं का त्याला? मी एक सूत्र आपल्याला झर दिशी सांगतो की दूध, तूप, शिरा, मासा हे पालकत्वाचं एक सूत्र आहे. फार दुर्लक्ष करू नका, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. फार धमकी देऊ नका. फार तुलना करू नका. फार परस्पर निर्णय घेऊ नका. फार त्याच्यावर शिक्के मारू नका, तो असाच आहे, तू तसाच. फार रागावू नका. फार मारू नका. आणि फार सारख्या सूचना करू नका. मी त्या शिक्षेच्या बाबतीमध्ये जे सायकोलॉजिस्टने सांगितलं, माझी मुलं आता 28-27 वर्षाची दोन्ही आहेत. आज काय ते एकदाही मी हात नाही उघडला, एकदाही मोठ्यानं नाही बोललो मी लेकरांशी. शिक्षा करणाऱ्याच्या बाबतीमध्ये सायकोलॉजिस्ट असं म्हणतात, प्रेमाची अत्युच्च अभिव्यक्ती म्हणजे क्षमा आहे. प्रेमाची अत्युच्च अभिव्यक्ती म्हणजे शिस्त लावण्याच्या नादामध्ये शिक्षा करणं ही प्रेमाची अभिव्यक्ती नाहीये. त्यातल्या त्यात वाईट शिक्षा म्हणजे शरीराला इजा करणं, थोबाडीत मारणं, घराच्या बाहेर उभा करणं, मौन पाळणं, पट्ट्यानं मारणं ही शिक्षा असू शकत नाही. जरूर तो तितका वाईट टोकावर गेला असेल तर सायकोलॉजिस्ट असं म्हणतात की शिक्षा करत असताना एक गोष्ट सांगा, बाळा तू इतका मला राग आलाय तुझा की तुला मला मारावंसं वाटतं, पण माझं तुझ्यावर प्रेम आहे. म्हणजे मारावंसं वाटतं ही माझी अभिव्यक्ती आहे, पण ती प्रत्यक्षात अंमलात न आणता ती व्यक्त करणं सांगायचं की बाळा तू इतका चुकलायच की मला मारावंसं वाटतं, पण मारायचं. मौनाची शिक्षा तर त्याच्यापेक्षा भयानक आहे. पट्ट्याची शिक्षा तर, कारण की आत्ता लहान आहेत ना. परवा घारेवाडीच्या शिबिरामध्ये जे सायकोलॉजिस्ट आले ना, ते असं म्हणतात की ज्यांनी लहानपणी मारलंय ना त्यांच्यासाठी नीती काम करते. आणि नीती ज्या वेळेला होते उच्च, त्यावेळेला ज्या आई बापांनी आपल्या लेकरांना मारले ना शिस्तीसाठी, त्यांची जागा गॅलरीत तरी असते किंवा वृद्धाश्रमात तरी असते. कारण त्यावेळेला तुम्ही दुबळे असता आणि तो बलशाली असतो. आता तुम्ही बलशाली आहात आणि तो दुबळा आहात. म्हणून तुम्हाला हवं तसं ना, तसं नका ना करू त्याच्याशी. ती शिक्षा करत असताना ती म्हणजे 80 रुपयाची कप बशी फुटली तर 80 रुपयाच त्याला द्या ना काहीतरी शिक्षा. 125 रुपयाची देऊ नका ना त्याची. शिक्षेचं सूत्र सांगितलं सायकोलॉजिस्टनी, 95% प्रेम आणि 5% क्रोध हे शिक्षेचं स्वरूप असलं पाहिजे. आयांच्या बाबतीमध्ये ते असं म्हणतात की सगळ्या शिक्षेचं म्हणजे
सुंदर पालकत्व म्हणजे सुजान पालकत्वाचं सूत्र सांगितलं. म्हणजे आयांची काही रूपं असतात आपल्या घरामध्ये. या देवी सर्व भूतेषु दुर्गा देवेन संस्थिता म्हणून असतात. ही आई नुसती रट्ट्याच मारत असते. पोरग घरात आलं चुकलेलं असू दे नाहीतर बरोबर असू दे, नुसतं मार खात असतं. ही दुर्गा देवेन संस्थिता. चुकून ही लक्षणं कोणाला लागू होत असतील तर तो योगायोग समजा. घरी जाऊन आपण विचार करा की आपल्या बाबतीत बरं. या देवी सर्व भूतेषु शांती रूपेण संस्थिता. काही आया खूप शांत असतात, काही करू देते, काय तिकडे जगाचं वाटोळं केलं तरी चालेल, पण ह्या देवीच्या शांततेचा भंग होत नाही. या देवी सर्व भूतेषु विद्यारूपेण संस्थिता. म्हणजे आई वडील करिअर ओरिएंटेड असतील, आई वडील शिक्षक असतील, मेलं ते पोरग सारखा विनेचा झंकार सकाळपासून झोपेपर्यंत. शाळेला जायच्या अगोदर केमिस्ट्रीचा झंकार, फिजिक्सचा झंकार, बायोलॉजीचा, झोपेपर्यंत सारखी विना वाजतच राहते. या देवी सर्व भूतेषु अन्नपूर्णा देवेन संस्थिता. असं माझ्यासारखी अशी, आता माझं 1 क्विंटल वजन आहे, त्यांच्या रेसिपी पाठ असतात ह्या यांच्या सगळ्या रेसिपी. बघितली युट्यूबवर रेसिपी की संध्याकाळी दणका चालूच राहावं. ही अन्नपूर्णा असते, तिची लेकरं माझ्यासारखी असते. मग ते सायकोलॉजिस्ट काय म्हणतात की ह्या सगळ्या आयांचं अमालगमेशन असलं पाहिजे पालकत्वामध्ये. म्हणजे ती शांती रूपेण असली पाहिजे, ती दुर्गा देवेन असली पाहिजे, ती विद्या रूपेण असली पाहिजे, ती अन्नपूर्णा देवेन असली पाहिजे, तिथपर्यंत असली. मी आताशी आपल्याशी शेअर करतोय की जग कोणतं आहे, किती वाईट आहे. 2-3 घटना शेअर करतो आणि मग लक्षात येईल की किती विचित्र जगामध्ये आम्ही राहतो. आणि मग ह्या शिबिरातून काय संपन्न होतं. मी आटपाडीच्या शिबिराला जात होतो तर प्राध्यापक मला गाडी घेऊन न्यायला आले होते आणि त्यांच्या मनामध्ये प्रश्न होता की काका आपण हे करतोय, ह्याला किती यश मिळणार आहे, काय होणार आहे आपल्या पोरांचं. तर त्यांनी काही उदाहरणं सांगितली, पण आपल्याला माहित असलेलं आपण ऐकलेलं 1-2 उदाहरणं आपल्याशी शेअर करतो मग आपल्याशी. 2-3 महिन्यापूर्वी पुण्याच्या एका 14 वर्षाच्या पोरांचं रस्त्यावर भांडण झालं. भांडणाचं स्वरूप काय होतं, रस्त्यावर एकमेकाचा अपमान केला. एकाला राग आला आणि त्यानं ठरवलं, 14 वर्षाची लेकरं, त्यानं ठरवलं की याला संपवायचं. संपवण्याचा प्लॅन त्यानं काय केलं की त्याच्या वर्गातली त्याची जी गर्लफ्रेंड होती तिला त्याच्याशी इंस्टाग्रामवरून मैत्री करायला लावली. मैत्री गाढ झाल्यानंतर 1 महिन्यानंतर त्याला ती घेऊन आली. ती त्याला घेऊन आली कुठं, कात्रजचा बोगदा आहे त्याच्या बाजूला खेड शिवापूरचा जो डोंगर आहे त्या डोंगराच्या पायथ्याशी त्याला घेऊन आली. अगोदरच 10 मुलं तिथं बसलेली होती. आल्यानंतर त्या 10 मुलं, त्याच्या लक्षात आलं की आता संपलाय खेळ आपला. त्या 10 मुलांनी त्याला प्रश्न विचारले, तुझी शेवटची इच्छा काय. त्या मुलानं सांगितली, माझी शेवटची इच्छा आहे बिअरची बाटली आणि सिगारेटचं पाकिट. हे जे वय आहे ना, हे 10 ते 15 वर्षाचं वय, याला चिखलातून कमळ असं म्हणतात. मग तुमच्या लेकरांची संगत कोणती आहे, जशी असेल तसं त्याला रंग चढणार. चांगला असेल तर चांगला रंग चढेल, वाईट असेल तर वाईट रंग चढेल, किंबहुना दोन्ही असेल आणि आई वडील त्याला विवेक शिकवत असतील घरामध्ये दारामध्ये, तर तो चिखलातून कमळ म्हणून वर येईल. असेल त्याला खेड शिवापूर मधून आणण्यात आलं, बिअरची बाटली आणली, सिगारेट आणली. हे प्यायला आणि सिगारेट ओढायला 2 तास लागले. ते संपल्यानंतर त्याला ज्या खड्ड्यात पुरायचं होतं तो खड्डा त्याला खणायला लावला. खड्डा खणून पूर्ण झाल्यानंतर त्याला गळा चिरला, त्याला पुरलं. पुरून संपल्यानंतर ही मुलं कात्रजच्या घाटापर्यंत आली. त्या पोरांना वाटलं की नीट मेलाय का नाही म्हणून ते पोरं परत गेले. परत खड्डा खणला, परत हातपाय तोडले आणि त्याच्यामध्ये ठेवले. 13, 14, 15 वर्षाची पोरं. अहिल्यानगरमध्ये 8वीतल्या मुलानं 10वीच्या मुलाचा शाळेच्या प्रांगणातच त्याच्याच वर्गासमोर खून केला. ही जी उत्तेजन आहे ना आपल्या लेकरांच्या मध्ये येते ना, त्याला कोणती कारण आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती की घरामध्ये आमचं असणारं पूर्णपणे दुर्लक्ष, मोबाईलचा अतिवापर आणि त्या ज्या उत्तेजन आहे त्या उत्तेजना 2 प्रकारच्या आहेत, हिंसेची, घृणेची, द्वेष आणि मत्सराची. आता जो संग्रामदादा माझा ओळख करून देत होता त्याचा नातेवाईक देवरूखला, क्लास 1 अधिकारी, त्याची बायको MSc फिजिक्स आहे. 2 वर्षाचं बाळ झालं
काम असलं की ती मोबाईल देऊ लागली. 2.5 वर्षापर्यंत तिच्या लक्षात आलं की मूल अजून आई बाबा म्हणत नाहीये. दुसऱ्या वर्षी तुमची माझी बोलायला शिकतात, 2-2 शब्द तरी शिकतात. तिच्या लक्षात आलं, पण तोपर्यंत काळ निसटून गेला होता. मुलगा पूर्ण आहारी मोबाईलचा गेला. तो हिंसक झाला, तो बोचकारायला लागला, मिळेल त्या अंगावर फेकायला लागला. आता ती त्याला घेऊन कोल्हापूरच्या संवाद सेंटरमध्ये, आपल्याला कधी वेळ मिळाला तर कोल्हापूरच्या संवाद सेंटरमध्ये जाऊन या. आता जिल्ह्याला शासनाने सुरू केली. 3 वर्षाची, 4 वर्षाची, 7 वर्षाची मुलं मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळं ज्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ लागले, ती मुलं तिथं आहेत. कुणी थरथर कापतंय, कोणाच्या डोळ्याला विजा पोहोचली, कुणी मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाली. ती दोघ जण आता कोल्हापूरच्या त्या संवाद सेंटरमध्ये गेले 2.5 वर्ष झाली आहेत. आत्ता कुठं ते बाळा आई बाबा म्हणताय. ती स्वतःला कोसून घेते की मी MSc फिजिक्स झाले, पण ती चांगली आई नाही. मग घडणं आणि घडवणं या शब्दाचा अर्थ कोणता आहे? माऊली खूप सुंदर सांगतात. एखादी व्यक्ती घडायची असेल तर माऊली असं म्हणतात की विधी ते पाळी, निषेधा ते गाडीत, मज कर्मफळे जाळी तर पुढे जाणं, कर्मफळे अर्पी तर पुढे जाणं. चांगल्या गोष्टी आहेत त्याचा स्वीकार करणं आणि वाईट गोष्टी आहेत त्याचा त्याग करणं. अशीच घटना इंग्लंडमध्ये घडली आणि त्या घटनेचा मोठा अभ्यास झाला आणि त्या अभ्यासातून एक सिरियल काढण्यात आली. त्या सिरियलचं भाष्य इंग्लंडच्या पंतप्रधानांनी त्यांच्या संसदेमध्ये केलं. इंग्लंडच्या पंतप्रधानांनी संसदेमध्ये असं सांगितलं की आपण जी एक सिरियल काढलेली आहे तिचं नाव आहे अडोलसन्स. ती सगळ्या पालकांनी घरात बघून बघा. आपणही घरी गेल्यानंतर बघू शकता, OTT वर उपलब्ध आहे. आणि त्या सिरियलचं नाव आहे द अडोलसन्स. अडोलसन्स म्हणजे पौगंडावस्था, म्हणजे 13 to 19 एज ज्याला म्हणतो आपण, की ज्या वयामध्ये ती स्त्री होते, ज्या वयामध्ये तो पुरुष होतो. आणि त्या वयामध्ये इंग्लंड मधल्या एका शाळेतल्या 14 वर्षाच्या मुलांना आपल्याच वर्गातल्या मुलीचा खून केला. सिरियल सुरू होते तिथे आणि मग शिक्षण शास्त्रज्ञ, सायकोलॉजिस्ट त्याच्यावर काम करायला सुरुवात करतात. आणि मग लक्षात येतं की काय घडलंय. त्या सिरियलमध्ये जे दाखवलंय की 9 वर्षाची मुलं झाली इंग्लंडमध्ये की त्यांना एक सेपरेट खोली दिली जाते. मोठ्या लोकांच्या घरामध्ये सेपरेट खोली असते. मग त्या खोलीमध्ये ही मुलं 2 स्क्रीनच्या समोर आहेत. 9-9, 10-10 तासात त्या खोलीला त्या सिरियलमध्ये नाव दिले डेमॉन्स रूम म्हणून, राक्षसाची खोली. आई गेली, वडील गेली तरी मुलं अंगावर जात आहेत त्या खोलीमध्ये जर आई वडिलांची एंट्री झाली तर. त्या दोन्ही स्क्रीनच्या अतिरेकी वापरामुळं, जसे आपल्याकडे आता सोशल ग्रुप्स आहेत, काही विचाराच्या झुंडी आहेत आपल्याकडे आणि त्याच्यावरून हेट्रेटचे मेसेज येतात. या देशामध्ये 43,000 मेसेजेस इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधून येतात की ज्याच्यामध्ये द्वेष आहे, माणसाचा माणसाने केलेले द्वेष आहे, मत्सर आहे. तशाच एका ग्रुपमध्ये त्या इंग्लंड मधला तो 14 वर्षाचा मुलगा अडकतो आहे आणि तो आपल्याच मैत्रिणीचा खून करतोय. आणि मग तिसऱ्या भागामध्ये त्यांनी असं दाखवलं की आता या मुलाला या स्क्रीन पासून दूर ठेवायचं असेल तर काय करायला पाहिजे. मी तुम्हाला 2 पुस्तकं देतो. तुम्हाला जर खरंच वाटत असेल, आपल्याला 2-3 पुस्तकांची नावं देतो. म्हणजे खरंच तुम्हाला जर मोबाईलचं ऍडिक्शन झालं असेल, आता सुद्धा बघितलं कोणतरी मोबाईल घेऊन गेलं बाहेर, म्हणजे इथल्या ह्याच्यापेक्षा ते किती महत्वाचं आहे बाबा. माझ्याकडे तर मोबाईलच नाही. किती ऍडिक्शन. त्याच्यामध्ये एक पुस्तक मी नाव घेतो, पहिलं नाव घेतो की माध्यम कल्लोळ नावाचं पुस्तक आहे. निलांबरी जोशींनी लिहिलंय. 20 ऍप्स विषयीची माहिती लिहिली ती. 20 ऍप्सचा जगातल्या तरुणाईवर कोणता परिणाम कसा होतोय सिस्टमॅटिकली, शास्त्रीय पद्धतीने तिनं दिलंय. दुसरी 2 पुस्तकं जी आहेत त्या 2 पुस्तकाचं नाव आहे डू इट नाव आणि डिटॉक्स डोपामाइन. आपली 4 हार्मोन्स जे आहेत ते आनंद निर्माण करणारी, आपण सगळेजण त्याला हॅपीनेस हार्मोन्स असं म्हणतो आपल्या शरीरामध्ये. 4 प्रकारचे हार्मोन्स सिक्रेट झाली की आपण आनंदी असतो. म्हणजे त्याला डोस असं म्हणतात, डी फॉर डोपामाइन. की जर स्क्रीन आता आपल्या लेकरांना किंवा आपल्याला बघितल्यानंतर सिनेमा बघताना वगैरे होतो, ते डोपामाइन सिक्रेट होतं, आपण आनंदी असतो. ओ फॉर ऑक्सिटोसिन असं म्हणतात. आवडत्या व्यक्तीला जवळ घेतलं,
आवडत्या व्यक्तीवर प्रेम केलं तर ऑक्सिटोसिन सिक्रेट होतं असं म्हणतात. येस फॉर सोरोटेनिन असं म्हणतात. हे हसल्यानंतर सिक्रेट होतं. हसल्यानंतर खोटं जरी हसलं तरी सिक्रेट होतं. जे आता इथं गंभीर चेहऱ्याचे आहेत ना त्यांचं कधीच सिक्रेट होणार. म्हणजे 4 एंडेलच्या बाटल्या पिल्यासारखं थोबाड घेऊन आयुष्यभर जे जगतात त्यांचं सोरोटिनिन कधीच सिक्रेट होणार नाही. जगामध्ये मनुष्य नावाच्या प्राण्याला एकमेव गोष्ट इतर प्राण्यांच्या पेक्षा जर कुठली दिली असेल तर ते हसणं आहे. हसणं. इतर कुठलाच प्राणी हसत नाही. ते भुंकतात, ओरडतात, एकमेकाच्या अंगावर जातात. पण हे सगळ्या क्रिया करून सुद्धा मी आता सांगितलेल्या प्राण्यांच्या भुंकणं, ओरडणं, चिडणं असून सुद्धा एक हसणं नावाची क्रिया निसर्गानं माणसाला दिलेली आहे ती. आणि एंडॉर्फिन हे व्यायामामुळे सिक्रेट होतं. हे चारीपैकी कुठलंही हार्मोन जर तुमच्या शरीरामध्ये सिक्रेट होत असेल त्यावेळेला तुम्ही आनंदी असता. आणि ज्या वेळेला दुःखी असताना मी आता सांगितलं तसं कायम अख्ख्या जगाचं दुःख जणू माझ्या एकट्याच्याच टकोऱ्यावर आहे अशी जगणारी जी माणसं आहेत ना त्या माणसांच्यात हे चारीपैकी एकही हार्मोन सिक्रेट होत नाही. ती अशी जगतात आणि जग नाराज करून स्वतःही नाराज होऊन ते आयुष्यभर निघून जातात. ह्या डोपामाइन चांगलं सिक्रेट होण्यासाठी त्या मुलांच्या सोबत संवाद साधायचा, त्यांना कथा सांगा, त्यांना पिकनिकला घेऊन जावा, त्यांच्यासोबत खेळा, असे काही सूत्र त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. या गोष्टी झाल्यानंतर मी काही गोष्टी लिहून आणलेत की मुलाला, प्रत्येक पालकाला आपला मुलगा कसा हवा असतो. पालकांच्या मुलांच्या बाबतीत अपेक्षा कदाचित तुमच्या वेगळ्या असतील, पण पालक संजीवनी नावाचं पुस्तक आहे. वाय.के. शिंदे सरांनी खूप मोठा अभ्यास केला. शिक्षणाधिकारी होते ते. त्यांनी 4 पुस्तकं लिहिली. विद्यार्थी संजीवनी, पालक संजीवनी, शिक्षक संजीवनी आणि मन संजीवनी नावाचं. हे 5-6 दिवसामध्ये हे पुस्तक वाचलं आणि त्याच्यातल्या एका पानावर त्यांनी दिलं की प्रत्येक पालकाला आपलं मूल कसं असावं असं वाटतं. त्याच्यामध्ये पहिलं असं म्हणतात की आपल्या मुलांनी त्यांच्या जीवनाचं त्यांनी स्वतः शिल्पकार व्हावं असं प्रत्येक आईबाबाला वाटतं. असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे ह्यांनी लिहिलेलं खरं आहे ना, फक्त हो तरी मनामध्ये आले. हा बरोबर. मग ते शिल्पकार व्हावं म्हणजे त्यांना नक्की काय व्हावं? मी आता म्हटलं की पॅकेज, प्रेस्टिज आणि प्रॉपर्टी. मग त्याच्यासाठी 3 ध्येय ठरवण्यासाठी आईवडिलांनी त्याला मदत केली पाहिजे. पहिलं ध्येय, त्याला शैक्षणिक ध्येय ठरवण्याचं पहिली मदत केली पाहिजे. तुला शिकायचं आहे ना तर कुठपर्यंत शिकणार? ग्रॅज्युएट होणार, डबल ग्रॅज्युएट होणार, नाही तू 10वीतूनच सोडणार. म्हणजे शैक्षणिक ध्येय ठरवण्यामध्ये त्याला मदत करणं. माझ्या गावची आत्ता परिस्थिती अशी आहे, 35 आणि 40 वर्षाची माझ्या गावातली 50-60 मुलं आहेत. MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री, MSc बायोकेमिस्ट्री, बी, नोकरी नाही. म्हणजे शैक्षणिक ध्येय ठरवून सुद्धा आयुष्याचं कल्याण करू शकले नाही. आम्ही आमच्या लेकराला सांगायला पाहिजे 20 वर्षाचा झाल्यानंतर, बाळा माझा इन्कम एवढा आहे आणि तुला दिवसाला सांभाळायचं झालं तर मला 500 रुपये खर्च येणार आहे. म्हणजे महिन्याचा 15,000 तुला शिकवताना मला खर्च येणार आहे. 35-35, 40-40 वर्ष ज्या मुलांची लग्न नाही आहेत, आई वडिलांच्या जीवावर आहेत की ज्यांचे आई वडील 15,000 आपल्या लेकराला खर्च करतायत, त्याला ध्येय नाही देऊ शकलो आम्ही. वेग आयुष्य जगतंय. आला दिवस गेला दिवस, तुकोबरायांच्या भाषेमध्ये आला आणि हेला देऊन गेला. ध्येयच ठरवता आलं नाही. पण त्याला शैक्षणिक ध्येय ठरवायला मदत करणं, त्याला व्यावसायिक ध्येय ठरवायला मदत करणं. मग त्यानं व्यवसाय कोणता करायला पाहिजे? मग त्यानं नोकरी करायला पाहिजे, त्यानं शेती करायला पाहिजे, त्यानं व्यापार करायला पाहिजे का उद्योग करायला पाहिजे? त्याची जशी पर्सनॅलिटी आहे त्याप्रमाणे त्याला व्यवसाय ठरवायला मदत करणं म्हणजे तो स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार. प्रोफेशन ठरवत असताना क्षमता आणि ध्येय ह्या दोन्ही मधलं अंतर कमी असलं पाहिजे. म्हणजे समजा व्यवसायिक ध्येय ठरवताना मला पंतप्रधान व्हावं असं माझं ध्येय ठरवलं आहे, माझं की माझं ध्येय, आणि माझी क्षमता गावच्या ग्रामपंचायतीमध्ये सदस्य सुद्धा होण्याची नाहीये. हे मधलं अंतर एवढं आहे त्याच्यामध्ये. तर ध्येय ठरवत असताना त्याची क्षमता किती आहे आणि त्याचं ध्येय कोणतं आहे, त्या दोन्ही मधलं अंतर कमी असणं म्हणजे व्यावसायिक ध्येय ठरवायला मदत करतो. आणि तिसरी गोष्ट, जीवनाचं ध्येय ठरवताना ठरवायची त्याला मदत करायची. एवढं उथळ आयुष्य जगायचं नाही आपल्याला म्हणायचं. म्हणजे मृत्यूच्या वेळेला एवढं कमी आयुष्यामध्ये 80-90 वर्षाच्या आयुष्यामध्ये
तो नेमका जगला कसा? अभयभंग सरांनी पुन्हा याच बाबतीमध्ये शिल्पकार होत असताना आणखीन 3 गोष्टी सांगितल्या. त्याचा स्वभाव कोणता आहे, त्याचा स्वधर्म कोणता आहे आणि त्याचा युगधर्म कोणता आहे, त्याच्यावर त्याला आयुष्याचं शिल्पकार व्हायला त्याला मदत करा. त्याचा स्वभाव इंट्रॉवर्ट आहे का एक्स्ट्रॉवर्ट आहे, तो अंतर्मुख आहे का बहिर्मुख आहे. मग तो आल्यानंतर इथे एखादा बाळ असेल की तो सगळ्यांशी त्यानं मैत्री केली, तो पुढारी होण्याच्या लायकीचा आहे, तो समाजाचा विकास करण्याच्या लायकीचा आहे. मग त्याचा स्वभाव कोणता, त्याचा स्वधर्म कोणता आहे, की जे काम करत असताना तो भान हरपतो. आता आपलाच एक मित्र आहे, तरुण मित्र फलटणला, तो MSc ऍग्री इस्रायलला झाला. त्याचं बाळ आहे, ते रानात गेले की खुश असतो, गोट्यात गेले की खुश असतो. मग आता मी त्याला सांगितले की बाबा त्याला शेतातच घाल, नाही तर उगं तू वडून 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 इकडं आणशील कुठेतरी दुसरीकडं. त्याची आवड आणि त्याचं जगणं, त्याचा स्वधर्म कोणता आणि लास्ट युगधर्म. युगधर्म ठरवायला मदत करणं याचा अर्थ की तो ज्या वेळेला आम्ही स्वतःचा सुद्धा युगधर्म कोणता आहे, म्हणजे माझ्या मृत्यूच्या वेळेला माझ्या आयुष्याविषयी लोकांची काय चर्चा असेल. हा करोडपती होऊन मेला, हा आणखीन कोणी होऊन मेला, हा सत्ताधीश, हा संपत्तीधीश. पण अनिल अवचट सरांनी मृत्यूच्या अगोदर 15 दिवस एक लेख लिहिला होता. त्या लेखामध्ये ते असं म्हणतात की मी मृत्यूच्या वेळेला ज्या वेळेला जमाल त्यावेळेला फक्त एवढीच चर्चा करा की हा माणूस म्हणून जगला. आम्ही आमच्या लेकराला ते म्हणून जगण्याची विद्या देणं म्हणजे त्याचा युगधर्म त्याला समजावून सांगणं, त्याला शिल्पकार करणं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीनं त्याला मदत करणं, त्याला तिकडं खेचणं नाही. तुम्ही गेल्या 7-8 वर्षामध्ये 3 IAS अधिकाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या वाचल्या असतील. कुणी रेल्वेच्या खाली जीव दिला, कुणी पंख्याला झोकून गेलं. त्यांच्या मृत्यूची कारणं तीच होती की त्यांच्या वडिलांच्या इच्छेसाठी ते आले प्रशासनामध्ये. आपल्याला काय वाटतं की मुलगा लाल दिव्याची गाडी, नमस्कार लोकांचा, आणि मग लोकांनी म्हटलं पाहिजे कलेक्टरचा बाप, डॉक्टरचा बाप, इंजिनियरचा बाप. म्हणजे आपलं कौतुक, आपला अहंकार फुलवण्यासाठी लेकरानं त्या क्षेत्रात जावं. पण त्या क्षेत्रामध्ये जर तो सुखी नसेल, हॅपी नसेल. आपल्याच बरोबर असणारा एक शेडगे नावाचे आपले कराडचे साधक आहेत, त्यांचा मुलगा प्रचंड ब्रिलियंट, नीटमध्ये CET मध्ये तो कोणताही इंजिनियर, कोणताही डॉक्टरच्या परीक्षेला पास होऊ शकला असतो. पण वडिलाच्या लक्षात आलं की त्याला दगडातून मूर्ती करण्याचं खूप ज्ञान आहे, तो शिल्पकार चांगला होऊ शकतो. आता घारेवाडीच्या शिबिरात सुद्धा तो शिल्प शिकवत होता मागच्या वर्षी. त्याच्या वडिलांनी त्याला डॉक्टर नाही केलं, त्याला इंजिनियर नाही केलं. पण आता एक शिल्प एक महिना करत असताना तो सकाळ उठल्यापासून त्याची छन्नी आणि हातोडं त्या दगडावर चालत असताना जरूर सतार वाचते, त्याची समाधी लागते, त्याचं ध्यान लागतं. मग त्याला लक्षात आलं त्याच्या आई वडिलांचे की तो त्याच्यामध्ये आहे. दुसरी गोष्ट ते म्हणतात की त्याचे व्यक्तिमत्व स्वयंप्रेरित, स्वावलंबी आणि स्वयंप्रकाशी असावे. तो परप्रकाशी नसावा, तो कुणाचा गुलाम नसावा, तो स्वयंप्रकाशित असला पाहिजे, स्वयंप्रेरित असला. मी माझी नोकरी करत असताना मला वाटायचं की उगाच आपण नोकरी केली, गुलाम म्हणून राहिलो. कारण मुलाला सुद्धा मी सांगत राहतो की बाबा पाण्याचा ठेला टाक पण मालक तो म्हणत राहतो. कारण नोकरी केली त्याचा पश्चाताप आता का होतो मला. एक ग्रीक पुराणामध्ये कहाणी आहे सिसिफसची. 25 वर्ष आयुष्याची अशीच जात राहतात, 30 वर्ष. त्या सिसिफस नावाचा एक गावातला माणूस आहे, त्याला शिक्षा देतो राजा. शिक्षा कोणती असते की त्याच्या गावातला एक दगड असतो, तो दगड वर डोंगरावर घेऊन जायचा आणि दगडावर टेकावर ठेवायचा. तो दगड इतका विक्षिप्त असतो की तो रात्री परत घसरून खाली यायचा. राजाने त्याला शिक्षा दिलेली असते की जोपर्यंत दगड वर स्थिर राहत नाही तोपर्यंत तुला 30 ड्युटी. सिसिफस आयुष्यभर सकाळी उठायचा, दगड ढकलत वर न्यायचा, वर ठेवला की रात्री खाली दगड यायचा. असं आमच्यासारखं नोकरदाराचं काम असतं. सकाळी उठायचं, डबा घ्यायचा, डबा कर, ढकलत राहायचा, तो दगड वर 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 वर, दगड रात्री निष्ठून खाली येतो, पुन्हा दुसऱ्या दिवशीचा डबा. नोकरी आवश्यक आहे पण ती आनंदानं करता आली पाहिजे. स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाणपा, डोक्यावर वझ गुलामीची असता कामा नये. तो त्याचे व्यक्तिमत्व स्वयंप्रेरित असावे, स्वावलंबी असावे आणि स्वयंप्रकाशित असावे. मग तो त्याच्या सामर्थ्यानं उंच झाला पाहिजे, परप्रकाशानं नको. तिसरी गोष्ट जीवनाचा अर्थ त्याला कळावा
आणि त्याच्या सामर्थ्याला सतत आव्हान मिळालं. त्याच्या जीवनाचा अर्थ खूप म्हणजे आम्हाला सुद्धा कळत नाही की आम्ही आतापर्यंत जन्माला आलो, वाहून गेलेल्या आयुष्याविषयी किंवा आता राहिलेल्या आयुष्याविषयी आम्ही आमच्या जीवनाचा अर्थ नाही शोधला. आम्ही कशासाठी जगतो आहोत. मग दोन प्रश्न मला विचारायचे की आजचा दिवस मी कसा घालवणार आहे, मी का जगतो आहे, मी कसं जगतो आहे, हे आमच्या आयुष्याचा अर्थ ठरवतो. मी आज का जगतो आणि मी कसा जगतो आहे. त्याला खूप सुंदर वाक्य अभय बंग सर म्हणतात की माझ्या आयुष्याचं नेमकं प्रयोजन काय आहे हे मला समजायला हवं. आम्हाला आयुष्याचं प्रयोजन समजत नसल्यामुळं आयुष्याचं आयोजन काय आहे त्याच्यामध्ये आयुष्य जातं. म्हणजे सुखाची साधनं गोळा करण्यात आमचं आयुष्य जातं आणि ज्या वेळेला सुख भोगायची वेळ येते त्यावेळेला शरीर थकलेलं असतं. त्यामुळे आयुष्याचा अर्थच कळालेला नसतो. म्हणजे मंजिल मायने लगती है या सफर मायने रखता है. आयुष्यात एक प्रश्न विचारला जातो सगळ्यांना की ध्येय आयुष्यामध्ये आपल्याला जगायचं प्रेरणा देतं, मायने रखती या सफर मायने रखता है. त्याचं उत्तर बुलबुले सर असं देतात, बुलबुले सर, ना मंजिल मायने रखती है ना सफर मायने रखता है, हम सफर मायने रखता है. म्हणजे तुम्ही जो प्रवास करता, ज्या ध्येयाबरोबर प्रवास करता, ज्या माणसांच्या बरोबर प्रवास करता, तो अर्थपूर्ण आहे का, आमचं जगणं आहे ते अर्थपूर्ण आहे का, तो त्याच्यात शिकवा. पुढे ते असं म्हणतात की जीवन मूल्याविषयी त्याच्या मनात आत्मविश्वास असायला पाहिजे. की ज्या जीवन मूल्याविषयी आता आपण चर्चा करतो आहोत, म्हणजे आत्ताचं जग असं आहे की आमच्या कालावधीमध्ये सत्य मेव जयते आम्हाला शिकवलं. 1990 पर्यंत सत्य पराजित नाही परेशान होता इथपर्यंत होतं. आता आजूबाजूला लक्षात येते की आपल्याला सत्य कायम पराभूत आहे. जीवन मूल्याविषयी म्हणजे मी दोन घटना सांगितल्या की आपल्या मुलावर नेमका कोणता प्रभाव पडायचा त्याच्याविषयी म्हणतात. तुम्ही वाचल्या असतील बातम्या. आपण आपल्या मुलाला लातूर पॅटर्नला ठेवतो. 2 वर्ष पोरगा आपल्या घरी येत नाही, सणाला येत नाही, आपल्याला डॉक्टर करायचं असतं. 2-2 लाख MCQ सोडवतो तो 2 वर्षामध्ये. आणि यावर्षी तुम्ही वाचलं असेल की नागपूर शहरामध्ये मोबाईलला घेऊन आत बसायला परवानगी दिली त्या मुलाला आणि गुगलवर त्या मुलाने उत्तर शोधली आणि लिहिली. तुमचं माझं पोरग 2 वर्ष कष्ट करणार, नीटची परीक्षा देणार आहे, त्याच वेळेला कोणीतरी बेईमान माणूस, जगाशी बेईमान असणारा माणूस त्याला कॉपी करायला परवानगी देणार. गेल्या वर्षी मुंबईच्या 5 स्टार हॉटेलमध्ये नीटचे पेपर 85 लाखाला विकले गेले. गेल्या वर्षीची पहिली आली मुलगी, ती 12वीला पास नाही, मात्र तिला 720 पैकी 720 मार्क्स आहेत. मग आम्हाला असा विचार पडतो की मग आम्ही पण जावं का 85 लाख घेऊ, मग आम्ही पण व्हावं का जगाच्या आजूबाजूच्या बाजारात जशी बेईमानी आहे, जशी गद्दारी आहे, म्हणजे आमच्या मुलाला आम्ही शिकवावं का की खोटं बोल, या जगात तुला यशस्वी व्हायचं असलं तर बेईमानी कर, ते शिकवायचं का. तर ते न शिकवता त्याचा विश्वास या चांगुलपणाच्या गोष्टीवर श्रद्धा बसेल याच्याविषयी. आता इथं लक्षात आलं असेल, इथं नीतिमत्ता, चांगुलपणा या 2-3 गोष्टी शिकवत असताना मुलाला सकाळी लवकर उठायला शिकवलं. दुसरी गोष्ट जीवन मूल्य शिकवत असताना ताटात एकही कण राहिला नाही असं शिकवलं. राहिला नाही पाहिजे. ताटात अन्नाचा कण का नाही राहिला पाहिजे त्याची चित्र पण ठेवलेली होती आम्ही त्या स्वयंपाकघरामध्ये. या सगळ्या स्वयंसेवकांनी बघितलं की ताटामध्ये काही शिल्लक राहिले का, ताट चकाचक आहे का. त्याला हे जीवन मूल्य समजायला पाहिजे की तुझ्या ताटात येणारा प्रत्येक पदार्थ तुझ्या ताटात येईपर्यंत खूप त्याच्यावर कष्ट झाले. शेतकरी वर्षभर राबलाय, ते वाळवलंय, आईने त्याच्यावर कष्ट केले, मग तुझ्या ताटात आले. या जगामध्ये अशी कित्येक माणसं आहेत की 2-2, 3-3, 4-4 दिवस त्यांना अन्न मिळत नाही. तुला मिळालंय, तुझ्या ताटातला कुठलाही पदार्थ शिल्लक राहता कामा. छोटस जीवन मूल्य. दुसरं जीवन मूल्य त्याला शिकवत असताना स्वतःच्या कपड्यांची स्वतःची घडी करायची असं शिकवत. कारण धारेवाडीच्या शिबिरामध्ये तर एक मुलाला त्याच्या आईनं 21 ड्रेस दिले. पण मला कौतुक काय वाटलं, त्या जीवन मूल्याचं कौतुक काय वाटलं की त्याच्या आई वडिलांनी, त्याच्या आईनं विशेष करून तो दिवसात 3 ड्रेस बदलायचा.
पण तिन्हीच्या तिन्ही ड्रेस त्याची व्यवस्थित घडी करून पहिला ठेवायचा आणि दुसरा उचलायचा. तो एकदाही घडी करायचं चुकला नाही. म्हणजे माझ्या जगण्यामुळं दुसऱ्याच्या जगण्यावर अतिरेक होता कामा नाही, हे सगळ्यात मोठं जीवन मूल्य आहे. माझा एक मित्र 10वीत असणाऱ्या मुलाच्या घरी मुक्कामाला होता. त्याची आई एक दिवशी, हा मुक्कामाला होता त्या दिवशीच ती घटना झाली. कारण 10वीत मुलगा म्हटल्यानंतर ते भयानकच वातावरण असतं ना. 10वी आणि 12वी म्हणजे 10वी 12वीला मुलगा असेल तर ते वातावरण घरातलं चटकन लक्षात येतं की घरात पाऊल टाकलं की आत्ताच कोणाचं तरी 10वा किंवा 12वा झालंय, असंच वातावरण असतं. मुलगा 10वी आणि 12वीला गेला की 9वी आणि 11वी पासून ताज्या सुरू असतो. माझा मुलगा, माझा बाळ्या, माझा बाळी पुढच्या वर्षी 10वी आणि 12वीला. मग घरातलं वातावरण टाईट असतं. त्यांच्या घरी कोणी जायचं नाही, त्यांच्या घरी कोणी यायचं नाही. अशांच्या घरी गेलं तर ते असं आपल्याकडे बघतात की एखादा गुन्हेगार घरात आला का, हे कधी जातंय बाहेर, कधी जातंय बाहेर, माझ्या पोराच्या अभ्यासावर परिणाम झाला. मी पुण्यामध्ये उपायुक्त असताना ज्या चाळीत राहत होतो, आमच्या अधिकाऱ्यांची जी चाळ असते, क्वार्टर्स असते, त्या चाळीमध्ये माझ्या पुढे एक वर्ग एकचा अधिकारी होता. त्याला मुलगी होती, ती 12वीला होती. त्यानं बाहेर पाठीच लिहिली ती पुणेरी, माझी मुलगी 12वीला, आमच्या घरी कोणी यायचं नाही. मुलगी हुशार निघाली, निकाल लागल्यानंतर सगळ्या विषयात नापास आहे. तो तिचा भाग होता. त्या 6ला मुलगा गेला, 7ला परत आला. त्याची आई काय म्हटली, बाळा चादरीची घडी आज नीट नाही, चादरीची घडी नीट घाल. तो म्हटला, आई तुला माहिती आहे की नाही, मी 10वीला आहे. आई म्हटली, असलाच तरी चालेल, आज घडीच घालायची. त्यानं कशी तरी घडी घातली, तो पुन्हा परत आला. आईने चादरीची घडी बघितली. आई म्हटली, चादरीची घडी नीट नाही घातली बाळा, नीट घाल. तो म्हटला, आई, ती म्हटली, तो म्हटला क्लास चुकेल, चुकू दे, आता घडी नीट घातली तू जायचं. बाळानं घडी नीट घातली. गेल्यानंतर माझ्या मित्रानं त्या ताईला प्रश्न विचारला की का तू एवढा आग्रह केला. त्या ताईनं दिलेलं उत्तर होतं, सकाळी उठल्यानंतर ज्याच्या चादरीची घडी नीट, त्याच्या जीवनाची घडी नीट. जीवन मूल्य. आपला बाळ्या किंवा बाळी जर एकुलता एक असेल तर चड्डी ज्या पोझिशन मध्ये काढतो त्याच पोझिशन मध्ये असते. कारण आपलं लय प्रेम असतं त्याच्यावर. म्हणजे स्वतःचं जीवन स्वावलंबी, स्वयंप्रेरित जीवन मूल्यानं भरलेलं असतं. ताटामध्ये जेवढं टाकलंय, आता आपल्याकडे बफेलो सिस्टीम निघाली. बफेलो म्हणजे उभा राहून चरणं. खाली कसं येतात, पंगत आहे का, बफेलो आहे, पंगत आहे. बफेलो सिस्टीम आणि पंक्तीच्या सिस्टीम मध्ये फरक काय असतो. बफेलो सिस्टीम मध्ये म्हाताऱ्या कोताऱ्यांना घेता येत नाही, हवं तेवढं घेता येत नाही. त्याच्यात वेटर स्थिर असतो आणि खाणारा फिरत असतो. पंक्तीमध्ये खाणारा बसलेला असतो आणि वेटर फिरत असतो. म्हणजे जेवण हा यज्ञ असतो, त्याच्यात उरलं सुरलं राहत नाही. त्या देशाच्या नियोजन खात्याचा एक अध्यक्ष होता आणि नियोजन खात्याची भरती आली, ती क्लास 1 अधिकारी नेमायचा होता. आणि त्या नियोजन खात्याच्या अध्यक्षाचा पुतण्या नियोजनाची PhD गोल्ड मेडल त्याला मिळालेलं होतं. अकॅडमिक करिअर त्याचं प्रचंड होतं. त्यानंही अर्ज भरला होता, इंटरव्ह्यूने ती पोस्ट भरली जाणार होती. त्यांनी चुलत्यानं सांगितलं की काका मी अर्ज भरला. काका म्हटले 15 दिवस अगोदर घरी ये माझी. 15 दिवस तो मुलगा काकांच्या घरी राहिला. इंटरव्ह्यू संपले, फायनल लिस्ट लागली. फायनल लिस्ट मध्ये या पुतण्याचं नाव नव्हतं. तो रागाला ना, भाऊकी त्याची जागी झाली. कारण भावकीची व्याख्या काय, कुत्र्याला गती आणि भावकीला प्रगती सहन होत नाही. तुमच्या माझे मनामध्ये द्वेष कोणाचा आहे, भावकीचाच आहे, दुसऱ्या कोणाचाच नाही. म्हणजे माझं वाटोळं झालं तरी चालेल, पण त्याचं चांगलं होता कामा नये. ही जी ब्रीद वाक्य आपल्या देशामध्ये आहेत, म्हणजे आमच्या देशात द्वेष मत्सराची वाक्य कोणती आहेत, तेरी साडी से मेरी साडी सफेद पेश. म्हणजे माझं तुझ्यापेक्षा लई चांगलं आहे, म्हणजे भावकी. घर की बडे शान पडोसी की जले जान, ओनिडाची जाहिरात आहे. मी ओनिडाचा टीव्ही घेतला की तुझं जळल, तुझं जळल. आमच्या बघतोस काय रागानं लिरण घातलंय वागानं, ते असलं की त्याच्या. त्या दिवशी संध्याकाळी पुतण्या चुलत्याला असं म्हटलं की काका का नाही माझं सिलेक्शन झालं, माझं अकॅडमिक करिअर गोल्ड मेडलिस्ट आहे. त्याचे चुलते म्हटले, बाळा आपण 15 दिवस एकत्र जेवतो आहोत. कधी तुझ्या ताटामध्ये कोशिंबीर राहते, कधी लोणचं राहतं, कधी थोडासा भात राहतो, म्हणून मी तुझं सिलेक्शन केलं. तो म्हटलं की भात शिल्लक राहणं आणि नियोजनाचा काय संबंध आहे. तो म्हटलं की जो स्वतःच्या जेवणाचं नियोजन करू शकत नाही, तो भारताचं नियोजन काय करू शकेल. जीवन मूल्याविषयी ती शिकवली. पुढची गोष्ट ते असं म्हणतात की
निसर्ग आणि मानवधर्म याच्याविषयी त्याच्या मनात नितांत आदरभाव असावा. एका गोष्टीकडे दुर्लक्ष झालंय आपलं. एक चित्रपट तुम्हाला घरी बघता आला तर बघा. त्या चित्रपटाचं नाव आहे द इनकन्व्हिनियंट ट्रूथ नावाचं. तुम्ही माना अगर न माना, या पृथ्वीवरील माणूस नावाच्या जातीचा अंत हा 2050 साली अटळ आहे. हा चित्रपट अल गोर या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांनी काढलेला. कारण त्यावेळेला काय होणार आहे की 2050 साली पृथ्वीचं टेम्परेचर 55 डिग्री सेंटीग्रेड होणार आहे. आणखीन एक पुस्तक मी नरेंद्र नावाच्या माणसाचं वाचतोय. तो बस्तरच्या जंगलामध्ये त्यानं 25 वर्ष काढली आणि मग त्याचं एक वाक्य त्याच्यामध्ये की माणसानं इतका उद्योग करून ठेवलाय की रानातल्या रानमाशा सुद्धा आता चिडलेत आणि ज्या वेळेला जंगल संपेल त्यावेळेला त्या माणसाला कुरतडून खातील, असं एक वाक्य आहे त्या नरेंद्रचं. त्याच्या 2050 साली पृथ्वी एवढी भयानक असेल. काही पर्यावरणवादी तर म्हणतात की 2030 नंतरच म्हणजे भाजून मरतील माणसं या टेम्परेचर नसेल. त्याचं निसर्गावर प्रेम असलं पाहिजे, त्याला निसर्गाविषयी विशेष आदर असला. एका बापानं आपल्या मुलीला निसर्गाविषयी प्रेम निर्माण करत असताना मी आता ज्या गोष्टी बोललो त्या बापानं तिला सांगितल्या, पुरी तुझ्या वाट्याला निसर्ग असणार नाही, 6 ऋतूंचे 6 सोहळे तुझ्या वाट्याला असणार नाही. मग त्या पोरीनं स्वीडनच्या संसदेच्या बाहेर एक पाटी लावली आणि तिनं आंदोलन केलं. फ्रायडे फॉर द फ्युचर नावाचं आंदोलन केलं. त्या पुस्तकाचं नाव आहे बटरफ्लाय इफेक्ट म्हणून. म्हणजे एक मुलगी केवढी क्रांती करू शकते. बटरफ्लाय इफेक्टचा अर्थ की एखाद्या जंगलामध्ये छोट्याशा पाखरानं आपले पंख फडफडवले तर पॅसिफिक समुद्रामध्ये सुनामी येऊ शकते. म्हणजे त्याचा संबंध तितका आहे. ह्या पोरीनं 9वीतल्या पोरीनं स्वीडनच्या संसदेच्या बाहेर आपल्या वयाच्या मुलांना आव्हान दिलं की हा मला सोबत करा. 5 कोटी पोरांनी तिला सहकार्य दिलं. एकाही तुमच्या माझ्यासारख्या माणसानं सपोर्ट नाही केला. आपण बन चुके. त्यानंतर तिचं भाषण झालं 1 वर्षानंतर 5 लाख पोरांनी. तिच्यासाठी युनोला पर्यावरणाची परिषद बोलवावी लागली आणि पर्यावरणाच्या परिषदेमध्ये या पोरीचं भाषण आहे 4 मिनिटं 52 सेकंदाचं. तिचं नाव आहे ग्रेटा थुनबर्ग स्पीच इन युनो. आणि तिनं जगभरातल्या पर्यावरण शास्त्रज्ञांना विचारलंय कसला विकास तुम्ही करता. आमच्या वाट्याला पाणी, आमच्या वाट्याला हवा, आमच्या वाट्याला अन्न तुम्ही देणार आहात. आपल्या लेकराला निसर्ग आणि त्याच्याविषयी प्रेम निर्माण करायचं. जीवनातील अवघड प्रसंगांना त्यानं शांत आणि धैर्यानं सामोरं जावं हे त्याला द्यायला हवं. हे उदाहरण मी जाणीवपूर्वक आपल्याला देतो की कोटा सिस्टीम आणि ह्या सिस्टीम मध्ये आता आत्महत्या होत आहेत. तुम्ही परवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये एक बातमी वाचली असेल. कोट्याला मुलं मुली ज्या खोलीत राहतायत ना तिथं जो फॅन आहे ना त्याला फॅनला बॅरिकेडिंग केलंय. म्हणजे असं कारण तिथली मुलं आत्महत्या करतात, फॅनला अडकून जास्त आत्महत्या होतात. म्हणून त्यांनी ह्या वर्षी काय काळजी घेतली की फॅनच्या भोवतीच जाळी केली. म्हणजे ज्याला मरायचं आहे त्याला फॅनच एकटा आहे काय. अनेक आहेत ना उद्योग. म्हणजे पराभूत झाला की त्यानं जीव द्यावा. तो इतका समर्थ असला पाहिजे. मी आता येताना आमची चर्चा होती शिक्षक गुरुजनांची की आत्महत्या पाप मोठा आहे. कितीही अवघड प्रसंग आला तरी तो तगून गेला पाहिजे. त्यानं जगण्यावर, जीवनावर, संकटावर त्यानं प्रेम करायला पाहिजे. 2 वर्षापूर्वी उत्तर प्रदेशच्या 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये शर्मा नावाची मुलगी पहिली आली. पुन्हा तुम्ही संध्याकाळी घरी गेल्यानंतर मी जे व्हिडिओ सांगतोय ते काढून बघा. त्या मुलीची मुलाखत घेतली. दुर्दैवानं त्या मुलाखतीच्या वेळी त्या मुलीच्या चेहऱ्यावर दाढी मिशा, कारण हार्मोनल इम्बॅलन्स झालाय आणि दाढी मिशा आहेत म्हणून तिला खाली ट्रोल केलंय. ट्रोल असे तो हिमाचल अख्ख्या भारतामध्ये त्या पोरीला त्या लेकीला ट्रोल केले. ट्रोलरची एक घाणेरडी जात आली आपल्या देशामध्ये. पूर्वी जी मुतारीवर लिहित होते ना ते आता तिथं लिहिते. अखंड निंदा, अखंड द्वेष, अखंड दुसऱ्याची माप. अरे ही काय चिमुरडी आहे, ही काय ट्रोल करण्यासारखी आहे का. तिला ट्रोल केलंय आणि पुन्हा 1 महिन्यानंतर तिची मुलाखत घेतली. पुन्हा त्याच्या खालीच तिची मुलाखत. आणि त्या मुलाखतीमध्ये पहिला प्रश्न त्या चिमुरडीला विचारला की बाळ तुझ्या मागच्या मुलाखतीच्या खाली तुला ट्रोल केलंय कारण तुला दाढी मिशा आहे, तुला वाईट नाही वाटलं. त्यावेळी त्या पोरीनं असं उत्तर दिलंय. ते म्हणते काका हसत उत्तर दिलंय. तिच्या चेहऱ्यावरचं स्माईल बघा. निरागस ना. आपल्या चेहऱ्यावरचं स्माईल कधी असतं दुसऱ्याच्या जिरल्यावर असतं, दुसऱ्याचं वाटोळ झाल्यावर असतं.
तिच्या चेहऱ्यावर दैवी स्माईल आहे, ईश्वरी स्माईल आहे त्या पोरीच्या चेहऱ्यावर. ती म्हणते हो ट्रोल झाले, पण इट इज बिकॉज ऑफ हार्मोनल इम्बॅलन्स. मी एक गोळी घेतली तर चेहरा पुन्हा स्वच्छ होईल माझा. ब्युटी पार्लरची दुकानं 5-5 मिनिटावर आहे, माझा चेहरा स्वच्छ होईल. पण या ट्रोलर्समुळं मी अख्ख्या भारताला माहीत झाले आणि तिचे ते पॉझिटिव्हिटी आहे. हसत उत्तर देते. आयुष्यातला केवढा मोठा अपमान आहे. म्हणजे त्या प्रसंगाला सुद्धा तो सावरायला पाहिजे. आणि हा सावरेल कशी? कधी की आमच्या पालकत्वाची जबाबदारी. तुम्ही आम्ही सुद्धा तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये चुकलोय अनेक वेळेला. त्या वेळेला आमच्या आईवडिलांनी आम्हाला माफ केलं, क्षमा केली, आमच्यावर विश्वास ठेवला. आपली ही लेकरं भविष्यामध्ये त्या त्या क्षेत्रामध्ये जाऊन कधीतरी चुकतील, कोसळतील, धडपडतील. पण आई वडील या नात्यानं टी फॉर ट्रस्ट त्याच्या हृदयामध्ये कायम असला. मी माझ्या पालकत्वाच्या अनेक व्याख्यानामध्ये उदाहरण दिलं की डोंबाऱ्याचा खेळ आहे, त्या डोंबाऱ्याच्या खेळामध्ये डोंबारी जे 2 बांबू इकडं आणि 2 बांबू इकडं असतात, मध्ये तार असते आणि त्या तारेवरून ती डोंबाऱ्याची पोर हातात काठी घेऊन या बाजून या बाजूला ती सहज पावलं टाकत असते, प्रचंड कॉन्फिडन्स. आता कधी हे खेळ तुम्हाला दिसला तर रस्त्यात उभारून बघा. ती पोरगी ज्या आत्मविश्वासानं या तारेकडून इकडून इकडे जात असते ना, त्यावेळी तिचा बाप आहे ना खाली ढोल वाजवत असतो. ढोल वाजवत असताना बापाचं पाऊल पुढं की पुरीचं पाऊल पुढं. ती का कसरत करते माहितीये का बिनधास्त? तिच्या कानामध्ये तिच्या बापाचा ढोल वाजवत असतो. तिला माहित असतं कसरत करत असताना चुकून मी या तारेवरून खाली कोसळले तर माझा बाप खाली कॅच करायला उपस्थित आहे. बापाच्या विश्वासाचा ढोल त्याच्या कानामध्ये घुमत असतो तिच्या. तुमचं माझं लेकरू भविष्यामध्ये कधी गुम झालं, कारण त्याला तुम्ही असता. सगळ्यात मोठं तुमच्या सगळ्यात मोठा विश्वास त्यांचा तुमच्यावर असतो. खूप प्रेम असतं पण बाप होण्याचे किंवा आई होण्याचे अनेक प्रसंग आपल्या लेकरानं खूप पोत प्रेम करून आपल्यावर त्यानं दाखवलेले असतात. मी कराडला बीडी होतो, वेळ नसायचा मला, माझ्या मुलाला द्यायला वेळ नव्हता त्यावेळेला. एक दिवशी माझा मित्र घेऊन खाली संगमावर, प्रीती संगमावर माझ्या मुलाला घेऊन गेला. आपण कधी चव्हाण साहेबांच्या समाधीच्या बाजूला गेला तर अशी घसरगुंड्या आहेत, खेळ आहेत. त्या दिवशी तो मुलगा माझा गेला आणि घसरगुंडीवर खेळायला लागला आणि तिथं तो निराश झाला, कारण तो पलीकडे बघत होता की पलीकडच्या त्या मुलाचा बाप खाली त्याला कॅच करायला उपस्थित होता आणि आपला बाप नव्हता. त्याला खूप वाईट वाटलं. मी एक दिवशी घरी होतो, मला म्हटलं पप्पा जायचं का? म्हटलं कुठं? तो म्हटला घसरगुंडीवर. म्हटलं चल. मी गेलो तर माझ्या अगोदर पळत घसरगुंडीवर गेला. त्याला वाचपा करायचा होता ना, बाप नव्हता ना माझ्या मागच्या. मी खाली उभा राहिला. तो मला म्हटला की पप्पा बघा कॅच करायचं. हो रे बाळा. तो सुटला आणि त्याला जेव्हा कॅच केलं आणि त्याच्या नजरेला नजर दिली तेव्हा बाप होण्याची काय दौलत असती. त्या 2 सेकंदाच्या नजरेनं त्या पोराला बाप होण्याची दौलत मिळाली. पोरं लय भारी असतात. फक्त आपण त्यांच्या मनामध्ये तेवढा ट्रस्ट, तेवढा विश्वास. प्रेम या शब्दाचा अर्थ शेअर, केअर अँड लव्ह. त्या लेकराच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या वेळेला दुःख, वेदना किंवा आनंदाचा प्रसंग येईल त्यावेळेला पहिल्यांदा त्याला तुमच्याशी शेअर करावं असं वाटत असेल तर तुमचं पालकत्व जिंकलं. पहिले शेअर होल्डर तुम्ही असणार. तुम्ही जर तेवढं त्याला दिलं असेल प्रतिसाद आयुष्यभरामध्ये, त्याच्या आयुष्याच्या घटनांच्या मध्ये त्याचं शेअर केअरिंग तो जर दुसऱ्या कोणाशी करत असेल तर निसटून गेलो आपण त्याच्या आयुष्यात. एक नातं आपल्या आयुष्यातून निसटून गेलं. ते आपल्याला त्याला देता आलं पाहिजे तितक्या ताकदीने. त्याला शर्मेने मान खाली घालण्याची वेळ त्याच्यावर येऊ नये. उदात्त ध्येयवादावर उगाच भर देऊन जीवनातील दररोजचा आनंद त्यानं गमावू नये. 5 गोष्टी त्याच्या दृष्टीने पालकत्वाच्या महत्वाच्या आहेत. शरीराचं पोषण त्याचं नीट झालं पाहिजे. म्हणजे त्याचं खाण्याचं उगाच माझ्यासारखं मोठं होऊन पण चालणार नाही, लय छोटं होऊन पण चालणार. कसं नसावं आणि कसं असावं त्याचं शरीर, त्याच्याकडे लक्ष असलं पाहिजे. त्याला काय खायला दिलं पाहिजे. पिझ्झा, बर्गर. बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की पालकत्व हे स्वयंपाकघरातून जात असतं. म्हणजे आपल्या मुलाला नेमकं काय आवडतं हे दोघांनाही करायला दोघाला पण यायला पाहिजे. नवरा बायको, आता तो भेद संपला. पण त्याचं शारीरिक पोषण होण्याच्या दृष्टीने त्याला काय द्यायला पाहिजे, कोणती प्रोटीन्स कोणती द्यायला पाहिजे.
शारीरिक पोषण या शब्दाचा आणखी तो उभा राहताना कसा उभा राहतो? जर बाप दहशतवादी असेल तर त्याचे खांदे मागे पडलेले असतात. बाप दुबळा असेल तर त्याचे खांदे पुढे असतात. पण तो सम्यक असला पाहिजे. त्याचं उभं राहणं ग्रेसफुल असलं पाहिजे. तो कुणाच्याही पुढे उभा राहिला तरी तो ग्रेसफुल असला पाहिजे. त्याच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास असतो. त्याची तहजीब, त्याचं व्यक्तिमत्व तसं असलं पाहिजे. त्याची शब्दफेक जर खूप दहशत घरामध्ये असेल तर तो कित्येक शब्द गाळतो किंवा र शब्द त्याचा संपतच नाही. र शब्द त्याच्यातून उच्चारलाच जात नाही. त्याचे शारीरिक पोषण होणं अपेक्षित आहे. मनाचं उन्नयन होणं अपेक्षित. मन त्याचं मोठं असलं पाहिजे. उगाच संकुचित. म्हणजे मी बऱ्याच वेळेला अंतर सांगत असतो की 16 वर्षाच्या माऊलींचं उद्गार होतं की अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरीनं तिन्ही लोक. आपलं काय असतं? अवघाची संसार एकट्याचाच करीनं बाकीच्यांची वाटच लावीन. जगातली स्वार्थी माणसं धनवान होतील, संपत्तीवान होतील, पण सुखी नाही होणार. जी मनानं मोठी माणसं आहेत तीच. आमच्या सगळ्या शिबिरांची नावं हृदय संमेलन आहेत. म्हणजे बुद्धीनं माणसं जर सुखी होत असती तर आम्ही नाव दिलं असतं बलशाली बुद्धी संमेलन. आम्ही हृदय संमेलन नाव दिलेलं आहे. कारण हृदयानं माणसं मोठी असली पाहिजे. त्याच्या मनाचं उन्नयन असलं पाहिजे. एका सायकोलॉजिस्टला असं वाटलं, एका सायकोलॉजिस्टला वाटलं की इथून तिथून माणूस नावाची जात स्वार्थी आहे. तो आपल्यासारखाच आपल्या भोवतीच राहिलेला असला पाहिजे. म्हणून तो एकदा गेला जंगलात, आदिवासींच्या जंगलामध्ये गेला आणि त्याला असं वाटलं की जंगलातली सुद्धा मुलं स्वार्थी असली पाहिजे. त्यानं सिद्धांत ठरवलं. तो जाताना एक आंब्याची पेटी घेऊन गेला. 10-15 मुलं गोळा केली आदिवासींची. आंब्याची पेटी त्या वडाच्या झाडाखाली ठेवली. मुलांना लांब उभं केलं. त्या 15 मुलांना असं सांगितलं की बाळांनो, पळायचं आहे आता तुम्हाला जोरात. आणि जो जोरात पळून पहिल्यांदा त्या करंडीला हात लावेल त्याची ती करंडी होईल. त्यानं 1, 2, 3.5, 3 म्हटलं. मुलं पळालीच नाही. सगळी चालत निघाली. सगळ्यांनी एकदम करंडीला हात लावला आणि सगळ्यांनी एकदम आंबे खायला सुरुवात केली. त्याचा होरा चुकला ना. तो त्याचं काय म्हणत होतं की तो सिद्ध करायला गेला होता की माणूस नावाची जात इथून तिथून सारखीच आहे. बऱ्याच वेळेला होरे चुकतात माणसाचे, जरी हे ठरवलेलं असलं. एका माणसाला 20 लाखाची लॉटरी लागली. आता ही जर त्याला सांगितली तर तो आत्महत्या करेल. म्हणून एका सायकोलॉजिस्टला सांगितलं की त्याला तयार करा की बाबा 20 लाखाचं परवाचं तुझं लॉटरीचं तिकीट आहे, तुला लागलंय. मग त्याला सांगायला तो सायकोलॉजिस्ट गेला. त्याला म्हटलं की समजा, त्यानं सुरुवात केली त्याचं काउन्सिलिंग करायला. समजा 10 रुपये तुला लागले तर काय करशील? तो म्हटलं काय नाही, तंबाखूची गायच्या पाणीने खाईल. 100 रुपये लागले तो म्हटलं बियर आहे. मग तो म्हटला की 20 लाख तुला लागले, परवाचं तिकीट तुला लागलं तर काय करशील? तो म्हटलं काय बोलता राव, मला कसं काय नाही. बरं लागलं तर काय करशील? काय नाही म्हटलं, निम्मे तुम्हाला देईल. त्यावेळेला तो नाही मेला, जो विचारणारा होता तो मेला. प्रत्येक वेळेला आपल्या आयुष्यातले होरे बरोबर येतील असं नाही. त्या मुलांनी करंडी उचलल्यावर त्या सायकोलॉजिस्टने प्रश्न विचारला की तुम्ही असं का केलं? मुलं जोरात ओरडली, उबंतू उबंतू उबंतू. उबंतू नावाचा चित्रपट आला. आपण त्याच्या त्या प्रार्थनेने शेवट करणार आहोत. उबंतू शब्दाचा अर्थ आहे मी आहे म्हणून आपण आहोत, आपण आहात म्हणून मी आहे. जग अखंड आहे. माणूस नावाची जात या जगामध्ये सुखी व्हायची असेल तर त्याचं मन कायम मोकळं आणि मोठं असलं पाहिजे. स्वामीजींचं पाप पुण्याची व्याख्या आहे विवेकानंदांची. व्यापकता हेच पुण्य, संकुचितता हेच पाप. जेवढी संकुचित माणसं आहेत ना तेवढी सुखी आहेत का बघा. पैसे कमवून ह्यांच्या घरी जरी गेलं तर ही कायम घाबरलेली असतात. हे उसनं मागायला आलंय का, आणखीन काय करायला आलंय का, शेवटपर्यंत ती तशी असतात. पण जी दिलदार असतात काही नसताना सुद्धा देत असतात. आमचा गुरुमामा इथला गुरुमामा तृतीयपंथी बाळूमामाच्या मंदिराच्या बाहेर सकाळी 8 ते संध्याकाळी 8 टाळे वाजून पैसे मिळवतो. 3 जण आहेत आणि वर्षात 2 लाख रुपये जिल्हा परिषदेच्या शाळेला देणगी देतात. कोण? तृतीयपंथी. कुठलंही सुख नाही देवानं दिलं त्यांच्या आयुष्यामध्ये ना भोगाच. जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या पोरांना दान देतात. आम्ही त्या क्षेत्रामध्ये असून सुद्धा त्या क्षेत्रात योगदान देत नसतो.
निसर्गानं त्या क्षेत्रात जरी आम्हाला दिलेलं असलं तरी त्या क्षेत्रामध्ये आम्ही 100% योगदान देत नसतो. आणि जे या गुरुमामानं समजलं, मनाचं उन्नयन, बुद्धीचं विकसन असलं. बुद्धीचं विकसन या शब्दाचा अर्थ की नेमका कठीण प्रसंगाला त्याला त्याचा योग्य निर्णय घेता आला पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला म्हणजे त्याचा तोल ढळला नाही पाहिजे, प्रसंगानुसार त्याची बुद्धी चळली नाही पाहिजे. लता दिदी चीन बरोबरच युद्ध संपल्यानंतर लता दिदीने एक अजरामर गीत गायलं. त्यावेळेला टीव्ही नव्हता, रेडिओ होते, आणि हे गीत लता दिदीने गायलंय ते दिल्ली गेटवर, दिल्लीमध्ये गायलं. तिन्ही सेनादलाचे प्रमुख होते, पंडित नेहरू होते, सगळं मंत्रिमंडळ होतं, आणि या शहीदांना आदरांजली होती. आणि त्या आदरांजलीमध्ये ते गाणं ती म्हणत होती, ते मेरे वतन के लोगो. त्या गाण्याचं वैशिष्ट्य असं होतं की त्यावेळेला भारतभर जवानांच्या हे जायच्या, देश काकुळता झाला होता, देश शोकमग्न होता, आणि त्या परिस्थितीमध्ये ती गाणं गात होती. समोरच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं, पण तिला माहित होतं की मला कला सादर करायची, मला भावनेच्या मध्ये वाहून चालणार नाही. तिनं जे गीत गायलेलं आहे त्याच्यामध्ये ती कुठेही चुकली नाही. ए मेरे वतन के लोगो, ते अजरामर करून टाक. बुद्धीचं विकसन, जीवनमूल्याचं बीजारोपण आणि आचरणाचं संस्करण, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये असल्या पाहिजेत. मुलांची भेट आपल्याला घ्यायची. मुलं रोज वर आहेत, लांब. लास्ट समारोप फक्त करतो. परमनंट माझं एक वाक्य आहे, माणूस नावाच्या जातीनं पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचं वातावरण तयार करून मग मरायचं असतं. आम्ही केलंय का बघा? आमच्या पोरांच्यासाठी एक निर्मळ वातावरण तयार केलंय का बघा? आपण ही चळवळ 25-26 वर्ष चालू आहे. आम्हालाही शंका आहे की माझ्या पोरांना एक चांगला परिवार मिळेल. आता जी तुम्हाला एक एकच मुलं आहेत, 2-2 मुलं आहेत, त्या पोरांना भविष्यामध्ये आत्या नाहीयेत, मामा नाहीये, मावशी नाहीये. आम्ही सौभाग्यशाली होतो की आम्हाला 5-5 मावशा, आत्या, मामा होतो. या पोरांना परिवार नाहीये. त्या पोरांना इथं समान विचाराची आत्या, मामा, मावशा मिळाल्या, त्यांना एक परिवार मिळाला. ज्या विश्वासानं तुमची लेकरं इथं टाकली ना, तसे त्यांना मामा मिळावे, तशा त्यांना मावशा मिळाव्यात, म्हणून याचा उद्देश. आणि सकारात्मक परिणाम होईल का नाही, गेले अनेक वर्ष ही पोरं काम करतायत, रात्रंदिवस काम करतात. त्या प्राध्यापकांना दिलेलं मी उत्तर आहे तेच उत्तर देतो आणि समारोप. म्हणजे एखादी जंगलाला वनवा पेटावा, चिमणी आपल्या चोचीमध्ये पाण्याचा थेंब घेऊन तो वनवा भिजवण्याचा प्रयत्न करावी. तिला कुणीतरी प्रश्न विचारावा, वनवा पेटलाय, तुझ्या चोचीतल्या थेंबभर पाण्यानं थांबणार आहे का वनवा? तिनं फक्त एवढंच उत्तर द्यावं, जरूर वनवा पेटणार, मीही मरणार आहे या वनव्यामध्ये. पण या वनव्याचा इतिहास ज्या वेळेला लिहिला जाईल आणि त्यावेळेला मला तपासलं जाईल, त्यावेळेला माझ्या चोचीमध्ये थेंबभर पाणी असेल, आणि त्यावेळेला इतिहासामध्ये लिहिलं जाईल की ही चिमणी वनव्याला आग लावणारी नव्हती, तर आग भिजवणारी होती. आपल्याला ही चळवळ खूप मोठी यासाठी करायची आहे की विश्वास असणारी माणसं आपल्या अवतीभोवती तयार करायची. तुमच्या माझ्या लेकराला अशी घरं पाहिजेत की त्या घरामध्ये तो विश्वासानं गेला पाहिजे, ती चळवळ उभी राहिली पाहिजे. मुलगा आणि नातू जंगलात समुद्राच्या काठाला गेले होते. समुद्राच्या लाटेबरोबर मासे यायचे. आजोबा काठाला बसले होते, नातू मात्र आत जातात, त्या बाहेर आलेल्या लाटेबरोबर मासा घ्यायचा आणि पाण्यात टाकायचा. शेकडो मासे तडफडत असायचे. आजोबा त्या नातवाला असं म्हणतो, पोरा येडायच का, इतके मासे आहेत, किती मासे वाचवशी? तो मुलगा चटकन खाली वागतो, हसतो, एक मासा हातात घेतो, समुद्राच्या पाण्यामध्ये फेकतो, म्हणतो, बाबा यात्री माशाला फरक पडेल ना. आमची चळवळ त्या दिशेने निघाली. 3-4 वर्षाचा दुष्काळ पडलेला असावा, गावातलं पाणी संपलेलं असावं, आणि त्या दिवशी गावच्या कारभाऱ्याच्या स्वप्नामध्ये गावातला शिवमंदिरातलं शंकर भगवान यावे. त्यांनी त्याला सांगावं की या नदीच्या काठचं जे शिवमंदिर आहे त्यातला गाभारा उद्या तो पाण्यानं नव्हे दुधानं भरून टाक. दुधानं जर गाभारा भरला तर पाऊस पडेल. तो म्हणला की मी दुधानं भरलाय गाभारा, हे ओळखायचं कसं?
दुधानं गाभारा भरला रे भरला की विजांचा चमचमाट होईल, ढग गरजतील, घंटा वाजतील मंदिरातल्या आणि पाऊस पडेल. त्यानं रात्री गावसभा घेतली, गावकऱ्यांना सांगितलं की उद्या प्रत्येकाने एक लोटा आपल्या हातामध्ये तांब्याभर दूध आणायचं आणि गाभारा भरायचा. गाभारा भरला की पाऊस पडणार. माणसाने रात्री विचार केला की मी माझ्या एकट्याच्या दुधानं काय फरक पडणार. म्हणजे जसं आता परवा इलेक्शन झालं ना, त्यावेळेला 3,000 रुपये वाटले, त्यांना वाटलं की पलीकडे 5,000 वाटले, तिकडे जन्माला आलो असं तर बरं झालं. तसं यांना वाटलं की दुसरा दूध घालेल, म्हणून सकाळी सगळेजण दूध घालायला गेले, पण प्रत्येकानं पाणीच नेलेलं होतं, कारण तो घालेल तो घालेल तो घालेल. पण एक शिबिरातली मावशी होती की इथून निघून गेली होती, तिचा विश्वास होता चांगुलपणावर. तिला वाटत होतं की अजून जग चांगलं आहे. तिने उठल्या उठल्या धार काढली, निरसं दूध, पाण्याचा एकही थेंब न घालता त्या लाईन मध्ये उभी राहिली. आणि तिची बारी आली नाही. तिनं ज्या वेळेला तो लोटा ओतला त्यावेळेला अचानक घंटा वाजायला सुरुवात झाली, विजांचा कडकडाट झाला, पावसाला सुरुवात झाली. माणसाने विचार केला, कारण मी तरी पाणी घातलंय, मी तरी पाणी घातलंय, मी तरी पाणी घातलंय, दूध कुणी घातलंय? दुधाचा रंग बदलणार कोण आहे? एक जरी असेल, एक जरी रंग बदलणारा असेल आमच्यापैकी, आपल्या लेकरांच्यासाठी चांगलं जग तयार करण्यासाठी धडपडणारी कोणी असते, विश्वास ठेवून ही संख्या वाढवणारी कोणी असते. लास्ट पीसीएमटीच्या बसमध्ये बसून आजोबा निघाले होते. आजोबा बरोबर दरवाजा त्याच्या पाठीमागच्या सीटवर बसले. शाळेत जाणारा मुलगा पाठीवर दप्तर घेऊन बसमध्ये चढला. बसमध्ये चढल्यावर त्या बाळाच्या लक्षात आलं की पास घरात राहिलाय आणि पैसे पण खिशात नाही. तो कंडक्टर साहेबांना असं म्हणतो की कंडक्टर साहेबांना, काका पास घरात राहिलाय, पैसे पण नाहीये. कंडक्टर म्हणला, खाली उतर, चालणार नाही. बाबाने ऐकलं, त्या बाबाने आपल्या खिशातले पैसे काढले, तिकीट काढलं आणि संध्याकाळी शाळेतून परत जाणाऱ्या तिकिटाचे पैसे पण त्या बाळाला दिले. कंडक्टर म्हटलं, येडे आहे का बाबा, पोरं अशी गंडवत असतात, कशाला त्याला पैसे? कंडक्टरनी वर बघून त्या बाबाने हसत बघत वर त्या कंडक्टरला असं सांगितलं की असू दे, फसवू दे त्या बाळानं मला, पण ज्या दिवशी माझा नातू शिरेल एक दिवशी बसमध्ये आणि त्याच्याकडे नसतील पैसे, त्याच्याकडे नसेल पास, त्या दिवशी तरी निदान माझ्यासारखा आजोबा त्याला मिळावा, म्हणून मी ह्या माझ्या पैशाची गोष्ट करतो. तुम्हाला तुमच्या लेकराला जगाच्या बाजारामध्ये की जे हिंसेनं, घृणेनं, बेईमानीनं, गद्दारीनं, हरामखोरीनं बरबटलेलं आहे, त्या जगामध्ये तुमच्या लेकराला तुमच्यासारखाच उदार विश्वास ठेवणारा बाप त्याला मिळावा आजूबाजूला, म्हणून ही धडपड आहे, म्हणून ही सकारात्मकता आहे. माणूस नावाच्या जातीनं पुढच्या पिढीसाठी जगायचं असतं. शेवटची कहाणी आहे, 1.5 मिनिट. आली का पोर? आली? एकच मिनिट. चितमपल्ली सरांचं पुस्तक आहे. त्या चितमपल्ली सरांच्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलंय की जंगलात एक प्रकारची माकडाची जात आहे, वानराची जात आहे, की तिला येणारा दुष्काळ कळतो. मग ती सगळी माकडं काय करतात की दुष्काळ येणार आहे म्हणून त्या जंगलातली मधाची पोळी काढतात, काही पाला काढतात, काही बिया काढतात आणि त्या मधामध्ये कुस्करतात आणि त्याचे लाडू करतात. आणि सगळ्या चिल्ल्या पिल्ल्यांना घेतात, एक मोठं झाड आहे जंगलातलं, त्याच्या डोलीमध्ये तहानभुकेचे लाडू ठेवतात आणि त्या चिल्ल्या पिल्ल्यांना सांगतात की बाळांनो दुष्काळ येणार आहे ना, तुमच्यासाठी तहानभुकेचे लाडू याच्यात ठेवले, दुष्काळ आला की हे खा आणि तुम्ही जगा. आणि सगळी प्रौढ माकडं वर जातात, जंगलाच्या वर कड्यावर जातात आणि सगळी प्रौढ माकडं एकाच वेळेला आत्महत्या करतात, कारण ते मेल्याशिवाय पोर जगू शकणार. माकडांना कळतं, वांढरांना कळतं पुढच्या पिढीसाठी जगायचं असतं. आपण माणसं आहोत, आपल्या पोरांना एक चांगलं जग तयार करून देऊ, चांगुलपणावर विश्वास असणार, प्रेम जिव्हाळा या मानवी जीवनावर विश्वास असणारं लेकरू तयार करून द्यावं. शिवगड सारख्या संस्थेमध्ये की जिथं काकाजीने आपल्या आयुष्याचं मोठं योगदान दिलं, त्या परिसरामध्ये व्हायब्रेशन्स असतात जगामध्ये. चांगली व्यक्ती आली की आपली मान आपोआप झुकते, वाईट आली की आपण दूर जातो. जग खूप सुंदर विद्वत्तेनं भरलेलं आहे. चांगल्याचा चांगुलपणा दिसत असतो नाही, वाईटाचा वाईट, दहशत सुद्धा आपल्याला कळते, लांबून कळते. ती व्हायब्रेशन्स असतात. या व्हायब्रेशन्स मध्ये आपली लेकरं होती, खूप चांगल्या व्हायब्रेशन्स मध्ये होती. आणि या माझ्या लेकरांनी तर किती सुंदर काम केलं.
म्हणजे तुमची लेकरं माझ्या लेकरांनी सांभाळून आज तुमच्या पदरामध्ये पुन्हा दान देता येते, पण ते बदललेलं आहे दान. त्यांना तसं ठेवण्याचा प्रयत्न करा. जे शिकवलं असेल तसं करू द्या त्यांना.